सद्गुरू कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओचा विषय आहे कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल म्हणजेच त्रिकोणाची एकरूपता। आता सर्वप्रथम आपण त्रिकोण म्हणजे काय समजून घेऊ। इथे बोर्डवर आकृती काढलेली आहे। हा आहे त्रिकोण DEF। त्रिकोणाचं नाव आपण 6 प्रकारे कसंही घेऊ शकतो। म्हणजे आपण D पासून चालू केलं तर DEF, DFE, E पासून चालू केलं तर EDF, EFD, F पासून चालू केलं तर FDE, FED असे 6 प्रकारे आपण कसेही त्रिकोणाचं नाव घेऊ शकतो। आधी त्रिकोण म्हणजे काय? त्रिकोण म्हणजे एक बंदिस्त आकृती जिला 3 भुजा, 3 शिरोबिंदू आणि 3 कोन आहेत, त्या आकृतीला आपण त्रिकोण असं म्हणतो। इंग्लिश मध्ये समजून घेऊया। अ क्लोज फिगर हॅव्हिंग 3 व्हर्टेक्स, 3 साइड अँड 3 अँगल्स इज कॉल्ड ट्रायंगल। म्हणजे एक बंद आकृती, क्लोज फिगर म्हणजे काय? बंद आकृती जिला 3 बाजू 1 2 3, 3 साइड्स, 3 अँगल्स, अँगल D, अँगल E, अँगल F, 3 साइड्स आणि 3 व्हर्टायसेस म्हणजे DEF शिरोबिंदू म्हणतो आपण याला मराठीत DEF असतात, त्या आकृतीला आपण त्रिकोण म्हणतो। त्रिकोण सगळ्यांना फॅमिलियर ओळखीचा आहे। आता इथे तुम्हाला त्रिकोण दिलाय, कॉन्ग्रुएन्सी बघायची म्हणजे आधी त्रिकोण कळला पाहिजे। त्रिकोण कळाला तर आपल्याला पुढच्या गोष्टी सगळ्या कळते। आता इथे तुम्हाला काही प्रश्न दिलेत बघा। काय विचारलंय? साइड अपोजिट टू D म्हणजे DE च्या समोरची बाजू, सॉरी कोण असेल इथे, मे बी साइड अपोजिट टू D। एकच मिनिट, अँगल अपोजिट आहे, ओके, अँगल अपोजिट टू, ही D रेषा आहे, हिच्या विरुद्ध कोन, विरुद्ध कोन म्हणजे काय? हिच्या समोरचा कोन, कोण आहे हिच्या समोर? अँगल F। काय आहे? अँगल F। आता साइड अपोजिट टू E म्हणजे कोन E च्या, अँगल E च्या अपोजिट साइड कोणती येणार? बघा, हा झाकून ठेवला, उरलेल्या 2 बाजू कुठल्या? DF, म्हणजे ही DF बिंदू मिळून एक बाजू तयार झाली, म्हणजे साइड अपोजिट टू अँगल E इज DF। आता ही ऍक्टिव्हिटी दिली तुम्हाला पुस्तकात छोटीशी, ही का दिली आहे? की तुम्हाला अपोजिट साइड, ऍडजसंट साइड समजाव्यात म्हणून ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेली आहे। आता पुढचं विचारलं त्यांनी, अँगल इन्क्लुडेड बाय साइड DE अँड DF। बघा, DE आणि DEF या 2 बाजूंना समाविष्ट करणारा कोण, तर कोणता येईल? अँगल D येईल। कोणता येईल? अँगल D। बघा, आता परत पुढे काय विचारलंय की 2 कोण दिलेत तुम्हाला, अँगल E आणि अँगल F। हा E आणि हा F, त्याने कोणती साइड इन्क्लूड केली? बर, E आणि F दोन्ही असणारी साइड म्हणजे कोणती? की साइड EF म्हणजे बाजू EF। आणि लास्ट क्वेश्चन आहे, अँगल ऍडजसेंट टू साइड DE। ही D आहे, D मध्ये कोणकोणते कोण समाविष्ट आहे? तर अँगल D आणि अँगल E। बघा, DE वर इथं कोण D तयार झाला आणि इथं कोण E तयार झाला, म्हणजे याचं उत्तर आलं अँगल D आणि अँगल E। आता एक छोटीशी रिव्हिजन होती तुम्हाला, म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही 7वीला सरळ त्रिकोण शिकलेलेच आहात, आता तुम्ही 8वीला गेलेत आणि हा विषय असा आहे की 8वी पर्यंत मर्यादित नाहीये। ह्या ज्या कसोट्या आपण शिकणार आहोत किंवा आता ह्या प्रकरणामध्ये जे पण आपण काही शिकणार आहोत ते आपल्याला इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी दोन्ही वर्षांना उपयोगी पडणार आहे। त्यामुळे हे विसरून चालणार नाही की आपण झालंय, आता मागच्या वर्षी सिलेबस मध्ये झालंय, संपलंय, मग आता आपल्याचा आपला काही संबंध नाही असं करून चालणार नाही। कारण प्रत्येक, जरी आपण चौकोन काढला आणि चौकोनामध्ये कर्ण काढला तर काय आलं बघा, 2 त्रिकोण झाले, हा एक आहे, बरोबर। आपण आता काही दिवसांनी तुम्ही वर्तुळात चौकोन काढणार, याला चक्रीय चौकोन म्हणतात। असा इथं पण चौकोन आला, इथं चौकोन आला, इथं 2 आपण हे जर जोडले परत 2 त्रिकोण आले। म्हणजे कोणत्या पण आकृतीमध्ये आयत जरी काढला आपण, आयत, हा आयत आहे, आयतामध्ये आपण कर्ण जोडला, ती 2 त्रिकोण तयार होतात। म्हणजे त्रिकोण तुमचा पिच्छा सोडत नाही। त्यामुळे त्रिकोणाला एकदा समजूनच घेऊन टाकू, म्हणजे आपल्याला एकदा त्रिकोण पूर्ण आपण डोक्यात बसला ना की आपल्याला कोणतीही सिद्धता साध्य करण्यासाठी म्हणजे काही कशाची कमी पडणार नाही। ही सगळ्यात बेसिक गोष्ट आहे, ही आलीच पाहिजे, मस्ट, यू शुड नो इट, आलीच पाहिजे। ओके, आता आपण काय करूया, 1 to 1 करस्पॉन्डन्स बघूया, म्हणजे आपण एकाच एक संगती म्हणतो। आता तुम्हाला गणितामध्ये काय दिलेलं असतं की काही माहिती गणितात दिलेली असते आणि काही माहिती तुम्हाला मनाने शोधायची असते। तर आता आपण असे काही गणित बघूयात, पहिले 1 to 1 करस्पॉन्डन्स समजून घेऊ आणि मग आपण कसोट्या बघूयात, म्हणजेच आपण टेस्ट बघूयात। आता बघा,
काटकोन त्रिकोण आहेत दोन, बरोबर. काटकोन त्रिकोण म्हणजे किती? राईट अँगल ट्रायंगल म्हणतो. ज्याचा सगळ्यात मोठा अँगल 90 डिग्री असतो त्याला आपण काय म्हणतो? राईट अँगल म्हणतो. हे बघा, छोटे छोटे डेफिनेशन तयार करायच्या आपल्या मनाने, आपल्याला समजतील अशा. काटकोन त्रिकोणाची व्याख्या कशी आहे? ज्या त्रिकोणाचा सर्वात मोठा कोन 90 अंश मापाचा असतो त्याला काटकोन त्रिकोण असं म्हणतात. द ट्रायंगल हॅव्हिंग 90 डिग्री अँगल, हायेस्ट अँगल इज 90 डिग्री अँगल इज कॉल्ड राईट अँगल ट्रायंगल. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. याच्यामध्ये काय केलंय बघा, आता मी तुम्हाला इथं काही खुणा केलेल्या आहेत. या खुणांना काय करतात? या खुणांवरून आयडेंटिकल्स म्हणतो आपण याला इंग्लिशमध्ये, आणि मराठीत म्हणतो आपण खुणा. या खुणांमुळे आपल्याला काय कळतं की कोणती बाजू कोणत्या बाजूला एकरूप आहे, कोणता कोण कोणत्या कोणाला एकरूप आहे. आता मला खुणांवरून तुम्हाला मी नाव पण टाकते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. याला नाव दिलंय ABC आणि याला नाव दिलंय PQR. बघा, आता आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला त्रिकोण नीट समजून घेणे. समजा मी आता इथून चालू केलं, नाव कुठून चालू केलं? ABC. मी नाव दिलं त्रिकोण ABC. तर पुढचा जो त्रिकोण घ्यायचा आहे मला, तो कसा घ्यावा लागेल मला? QPR. व्हेरी गुड. कसं घेतलं मी? प्रतीक्षा सांग बरं मला, काय केलं आपण? हा त्रिकोण एकरूप. त्याच्यानंतर कोणता कोण होता? 90 मापाचा कोण होता? कोणती बाजू होती? तर दोन आयडेंटिकल साइन वाली बाजू होती, म्हणजे त्याला दोन चिन्ह होते. म्हणजे मी जर ABC घेतला तर इथं मला इथं शोधायला लागेल की बाबा माझा हा कोण कुठे आहे? इथे आहे. त्याच्यानंतर ही बाजू कुठे आहे? इथे. म्हणजे मला असं जावं लागणार आहे, QPR. व्हेरी गुड, QPR. आता मी जर असं नाव घेतलं, आता मला वेदांत सांगेल. वेदांत, जर मी असं नाव घेतलं CBA तर याचा करस्पॉन्डन्स कसा होईल पुढचा? RPQ. व्हेरी गुड. काय होणार? RPQ. आता अथर्व सांगशील, BAC घेतला मी. कुठला घेतला? BAC. तर त्याचा 1 to 1 करस्पॉन्डन्स मध्ये काय होणार? PQR. शब्बास, व्हेरी गुड. समजलं तुम्हाला? हुशार मुलं आहेत तुम्ही माझी खूप. बरोबर. आता आपण अजून आपण 6 प्रकारे पण ही नावं लिहू शकतो, पण एवढी लिहायची गरज नाही. आपल्याला काय करायचंय? कोणती पण एकाच एक संगती घेऊन आपल्याला सिद्ध करायचं आहे. तुम्हाला कळलं? याला म्हणतात 1 to 1 करस्पॉन्डन्स. आता याच्यामध्ये आपल्याला काय कळतं बघा, ही बाजू AB PQ ला एकरूप आहे. आता मी बाकी सगळे पुसून टाकते दोन खालचे, आणि याच्याबद्दल तुम्हाला आयडेंटिकल साइन्स आणि इक्वल अँगल कसे दाखवायचे बघा, हे मी पुसून टाकलं. आता मी समजा ही असं नाव घेतलं मी, बरोबर. तर याच्यामध्ये मला काय सांगितलंय की बाजू AB ही बाजू QP ला एकरूप आहे. मग कसं लिहिणार? साइड AB इज कॉन्ग्रंट टू साइड QP. समजलं? साइड लिहून घेऊ आपण. आता साइड AB साइड QP झाली. साइड BC ला साइड काय येणार? साइड BC ला कॉन्ग्रंट साइड PR. आता शेवटची साइड कोणती राहिली? हायपो राहिला, हा कर्ण राहिलाय. म्हणजे काय? साइड AC म्हणलं तर इकडे काय नाव घ्यायला लागेल मला? साइड QR. व्हेरी गुड. हे झाले 3 साइड. किती बाजू आहेत त्रिकोणाला? 3 बाजू आणि 3 कोण आहेत. आता कोणाचं नाव आपण 3 अक्षरी घेतो किंवा 1 अक्षरी घेतो? 3 अक्षरी घेताना काळजी काय घ्यायला लागती की जिथं कोण तयार झाला ते अक्षर मिडलला आलं पाहिजे. कुठं आलं पाहिजे? मिडल. आता मी 3 अक्षरीच नाव शिकवते तुम्हाला. बघा, समजा मला हा कोण A घ्यायचा ना, तर मी असं म्हणून BAC. अँगल BAC याला कॉन्ग्रंट अँगल कुठला आहे सांगा बरं? BAC ला PQR. व्हेरी गुड प्रथमेश. आता समजा मी अँगल ABC घेतला. कुठला घेतला? ABC. म्हणजे इथं अशी 90 मापाची खूण केली तर काय राहणार तुमचा? QPR. व्हेरी गुड, QPR. आता राहिला अँगल इथला ACB घेतला. QRP. व्हेरी गुड, QRP. हे झाले तुमचे 1 to 1 करस्पॉन्डन्स. काय झाले? 1 to 1 करस्पॉन्डन्स म्हणजे काय? एकरूप बाजू एकरूप कोण. 3 बाजू 3 कोण एकरूप दाखवायचे. पण आपल्याला जेव्हा 2 त्रिकोण एकरूप दाखवायचे असतात तेव्हा 6 घटक दाखवायची गरज पडत नाही. कोणते पण 3 घटक दाखवले आपण. 2 बाजू 1 कोण दाखवला, 2 कोण 1 बाजू दाखवली, कर्णभुजा कसोटीमध्ये 1 कर्ण 90 मापाचा कोण 1 कुठली पण बाजू दाखवली, किंवा 2 कोण 1 बाजू दाखवली. त्याला SAA टेस्ट म्हणतात. टेस्टला नाव आहेत प्रत्येकाला. आपण काय दाखवतोय, किती घटक एकरूप आहे त्याच्यानुसार प्रत्येकाची नावं ठरलेली आहेत. तर आता तुम्हाला हे 1 to 1 करस्पॉन्डन्स कळालं 100%. पुसू मी बोर्ड.
आता आपण काय करूयात, पुढे जाऊयात. पुढे जाऊन काय करायचंय आपल्याला, तर पुढे जाऊन आपल्याला कसोट्या समजून घ्यायच्यात. तुम्ही म्हणता काय असतात हे कसोट्या, ह्या असतात नाव आहे याचे कसोट्यांचे. आपल्याला इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये 5 कसोट्या दिल्यात. मी साईडला नाव लिहून घेते. SAS, SSS, ASA, AAS किंवा SAA आणि सगळ्यात शेवटची हायपोसाइड टेस्ट. या सगळ्यांना आपण कसोटी म्हणतो मराठीत आणि इंग्रजीमध्ये म्हणतो आपण टेस्ट. मराठीत काय होणार याचं नाव, साईड म्हणजे बा, ए म्हणजे कोण, बा को बा, बा बा बा, को बा को बा किंवा बा को आणि शेवटची कर्णभुजा. काय म्हणतात तिला, कर्णभुजा. बर, प्रकरणाचं नाव काय आहे, विसरून जाऊ नका. प्रकरणाचं नाव आहे कॉन्ग्रन्सी. काय आहे, कॉन्ग्रन्सी म्हणजे एकरूपता. जसं की बघा, माझा हा हात या हाताला एकरूप आहे, याला म्हणतो आपण एकरूपता. बरोबर. आता एकरूपता आणि समरूपता याच्यात थोडा फरक आहे. 10वीला गेल्यावर तुम्हाला समरूपता आहे. समरूपता म्हणजे काय, माझ्या ह्या हाताला कुणाच तरी दुसरा हात लावला की तो हातासारखा हात दिसणार पण तो पूर्ण तंतोतंत जुळणार नाही, मग त्याला आपण काय म्हणतो, समरूप म्हणतो. बरोबर. जसं की हा बॉक्स कोणत्या आकाराचा आहे, आयताकृती आहे, आणि ती खिडकी आयताकृती आहे. म्हणजे हे दोन्ही आकार सारखे आहेत, म्हणजे दोन्ही पण आयत आहेत. प्रत्येकाचा कोण काटकोन आहे, आयताचा प्रत्येक कोण काटकोन असतो. रेक्टँगल हॅज इच अँगल 90 डिग्री म्हणजेच राईट अँगल. मग ते खिडकीचा पण सगळे राईट अँगल आहे. म्हणजे हे दोन फिगर काय झाले, समरूप झाले. याच्यामध्ये साईड कॉन्ग्रंट नसतात, साईड प्रोपोर्शन मध्ये असतात आणि अँगल कॉन्ग्रंट असतात, याला समरूप म्हणतो आपण. आणि हे एकरूप आहे. एकरूप आणि समरूप मध्ये हा फरक आहे. एकरूप मध्ये आकृती तंतोतंत जुळती, समरूप मध्ये आकृतीसारखी आकृती असती 100% जुळत नाही. कोण जुळतात, कोणाचं माप सारखं असतं परंतु बाजूचं माप प्रमाणात असतं, म्हणजे रेशो मध्ये असतं. बरं, आता इथे मी तुम्हाला 2 त्रिकोण दाखवलेत बघा, हे काटकोन त्रिकोणी. बरोबर. आता मी एकावर एक ठेवले, तंतोतंत जुळतात. तुम्हाला कळणार पण नाही की माझ्या हातात 1 आहे का 2 आहे, दिसतंय, कळतंय 2 आहे 1 आहे, काही कळतंय नाही. पण आता मी समजा संगती चुकवली, म्हणजे काय केलं, ह्या मोठ्या बाजूवर ही छोटी बाजू ठेवायचा प्रयत्न केला असा, तर माझी जुळणार नाहीये. तुम्हाला लगेच कळलं की मॅडम काहीतरी गडबड झाली इथं, दिसतंय काय झालं. म्हणजे आता मी आतापर्यंत एकरूप होत होते, पण आता काय झालं, एकरूप नाही झालं. मी चुकीच्या बाजूवर ठेवली, म्हणजे माझी करस्पॉन्डन्स चुकला. म्हणजे आपण आता मगाशी जे शिकलो ना, ते खूप इम्पॉर्टंट आहे की आपण खुणा बघायच्या त्रिकोणाच्या आणि त्या खुणा बघून ठरवायचं की म्हणजे पहिले काय घेतलं आपण. जर पहिले एकरूप बाजू घेतली तिकडूनच सुरुवात करायला लागते दुसरीकडे. जर आपण चेंज केली तर असं होणार, म्हणजे मिसमॅच होणार. काय म्हणणार त्याला आपण, म्हणजे विसंगती होणार, संगती जुळणार नाही. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, आधी आपल्याला, आता मी तुम्हाला आकृत्या काढून दाखवते, मग तुम्ही मला सांगा 1 to 1 करस्पॉन्डन्स कसा येईल. आता बघा, सगळ्यात पहिली कसोटी आपली बाकोबा. कोणती आहे, ही बाजू, हा कोण आणि ही बाजू, दुसऱ्या त्रिकोणाच्या ही बाजू, हा कोण आणि ह्या बाजू बरोबर एकरूप. आता मुद्दा म्हणून आकृती मी वेगळी काढली. वेगळी म्हणजे काय काढली, वेगळं म्हणजे काही वेगळं नाही केलेलं मी, फक्त मी खुणासारख्या केल्यात, पण नाव बघा काय दिलीत. आता मी समजा नाव चालू केलं, कुठून नाव चालू करणार मी, ए पासून नाव चालू केलं. पहिल्या त्रिकोणाचं नाव काय, ABC. तर हे त्रिकोणाचं नाव कसं घ्यायला लागेल मला, बघा मी इथून चालू केलं म्हणजे माझी पहिली लाईन मधला कोण, दुसरी लाईन. बरोबर. मग पहिली लाईन, दुसरा कोण आणि म्हणजे इथं नाव काय आलं, PQR. आता या तिघांमध्ये म्हणजे दोन्ही त्रिकोणामध्ये 3 गोष्टी सारख्या आहेत. काय काय सारखे सांगा मला. साइड AB ही एकरूप आहे कुणाला, साइड PQ ला. कुणाला, साइड PQ ला. अँगल B हा एकरूप आहे कुणाला, अँगल P ला, सॉरी अँगल Q ला. बघा इथं Q आहे माझं, पण बघा बोलता बोलता मिस्टेक झाली होती. बघा 3 अक्षरी नाव पण लिहू शकतो तुम्ही, ABC असं पण लिहू शकता. अँगल ABC कॉन्ग्रंट टू अँगल PQR. 3 अक्षरी लिहा, 1 अक्षरी लिहा. जर 2 त्रिकोण वेगवेगळे असतील तर तुम्ही सिंगल अक्षरी नाव लिहिलं तरी चालणार आहे, पण शक्यतो 3 अक्षराची प्रॅक्टिस ठेवा. इथं झालं. आता हा कोण झाला आणि तिसरी खूण होती BC, साइड BC
ही कॉन्ग्रंट आहे कुणाला? साइड QR ला. बर, आता 3 गोष्टी मिळाल्या, एक 2 बाजू आणि त्यांच्यामधला एक कोन मिळाला. मग आता काय करणार? आपले 2 त्रिकोण काय झाले? एकरूप झाले. बघा, त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त 3च गोष्टी दाखवायला लागतात. मग त्या 3ही बाजू असू शकतात, 2 बाजू एक कोन असू शकतो, 2 कोन एक बाजू असू शकते, कर्णभुजा कसोटी असू शकते, किंवा ही पण चालते. बघा, एएस म्हणजे कोन कोन बाजू किंवा बाजू कोन कोन, ही वाली कसोटी ज्याला म्हणतो आपण एएस किंवा SAA, कोको बा किंवा बा कोको. आता इथं आपली ही कसोटी कोणत्या याच्यानुसार एकरूप झाली सांगा बरं मला? एक बाजू, एक कोन आणि दुसरी बाजू, म्हणजे कसोटीचं नाव काय आलं? साइड अँगल साइड. काय आलं? साइड अँगल साइड आलं. ABC is congruent to PQR by which test? साइड अँगल साइड टेस्ट. मराठीत लिहायचं बा कसोटी नुसार. आली कसोटी. आता 3 गोष्टी आपल्याला मिळाल्या. उरलेल्या 3 गोष्टी मला सांगा बरं. आता काय लिहिणार उरलेल्या 3 गोष्टी? उरलं काय? उरलं काय इथं बघा ना. आता तुम्हाला मी सांगते बघा, AB झाला आपला, AB PQ झाला बरोबर. नंतर BC QR पण झाला. आता राहिलं काय? AC ला PR. मग काय म्हणतो आपण? साइड AC इज कॉन्ग्रंट टू साइड PR. म्हणजे काय म्हणलं? बाजू AC एकरूप बाजू PR. बरं, आता मग ह्या बाजूला काय म्हणायचं? ह्या पार्टला म्हणायचं करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. मराठीत म्हणायचं एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. म्हणजे आपण त्रिकोण एकरूप दाखवला की नाही? त्रिकोणात एकूण किती घटक आहे? 9 घटकांवर त्रिकोण उभा राहिलाय. 3 बाजू, 3 कोन, 3 शिरोबिंदू, 3 साइड्स, 3 अँगल, 3 व्हर्टायसेस. आउट ऑफ दॅट वी हॅव टू कन्सिडर ओनली 6 एलिमेंट्स. त्यातले आपल्याला एकरूप दाखवण्यासाठी 3 एलिमेंट दाखवायला लागतात. 3 एलिमेंट कुठले पण दाखवले की आपली कसोटी येते. उरलेले 3 आपल्याला मनाने लिहायला लागतात. याला म्हणतो आपण की हे आल्यानंतर हे काढणं. आलं लक्षात? आता ही साइड झाली. अँगल कुठला राहिला? अँगल ए राहिला, अँगल सी राहिला. सांगा मला अँगल ए ला अँगल कोणता आहे? P. मग आता एचं नाव आपण असं घेऊ, BAC इज कॉन्ग्रंट टू अँगल QPR. याला म्हणायचं करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. एकरूप त्रिकोणाची संगत कोन. काय म्हणायचं? संगत कोन. हे तुम्हाला स्टेटमेंट लिहिणं आवश्यक असतं. तुम्हाला काय कळालं? तुम्ही ते तुमच्यापर्यंत मर्यादित न ठेवता परीक्षकाला ते कळालं पाहिजे की तुम्हाला हे समजलेलं आहे, हे परीक्षकाला समजलं पाहिजे. म्हणून तुम्हाला हे सगळे स्टेटमेंट लिहिणं आवश्यक आहे. तुम्ही म्हणता मॅडम आम्ही दाखवलं ना वरती, मग आता कशाला परत लिहायचं? कसोटीचं नाव लिहिणं आवश्यक आहे, हा कसा करस्पॉन्डन्स आहे ते लिहिणं आवश्यक आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात. अर्धा मार्क पण याच्यामुळे जातो आपला. आलं का लक्षात? तर त्यामुळं आता राहिला कोण? हा राहिला C ला R, म्हणजे अँगल ACB इज कॉन्ग्रंट टू अँगल PRQ. हा पण काय आहे? करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. एकरूप त्रिकोणाचा संगत कोन. समजलं इथपर्यंत? समजलं नक्की? आता ह्या कसोटीला काय म्हणलो आपण? काय नाव आहे कसोटीचं? SAS टेस्ट. समजले? पहिले SAS दाखवले म्हणजे काय दाखवले? आपल्याला आकृती बघितलं ना की टेस्टचं नाव कळायला पाहिजे. तुम्हाला हे सगळं लिहायचं कळालं? आकृतीत 3 घटक दाखवतो, कसोटीचं नाव लिहितो, कसोटीचं नाव लिहून झाल्यानंतर उरलेले घटक लिहितो. आता बघा, कधी कधी आपल्याला उरलेल्या घटकामध्ये एकच विचारतात, तेव्हा एकच लिहायला लागेल. पण आता तुम्ही 8वीला आहे तर तुम्हाला 3चे 3 घटक लिहायला लागतात. 13.2 मध्ये तुम्हाला असा प्रश्न आहे की हे 2 जर त्रिकोण एकरूप आहे तर एकरूपतेची कसोटी लिहा आणि उरलेले घटक लिहा. रिमेनिंग कॉन्ग्रंट पार्ट्स पण लिहायला लावलेले आहेत. 13.2 एक्सरसाइज मध्ये असा प्रश्न आहे. बरं, आता आपण पुढची आकृती बघूया. पुढच्या आकृतीत काय करायचं? आपल्याला एक कसोटी बघून झाली, आता पुढची कसोटी बघायची. पुढची कसोटी मी तुम्हाला लिहून नाही दाखवणार. आता तुम्हाला काय सांगणार? ओरली सांगणार. ओरली कशी सांगते बघा. आता खूप सोपी पुढची. पुढचे नाव काय आहे? बा. काय नाव आहे? हा, साइड साइड साइड. काय कळालं बघून?
नाव देऊ आपण. आता मला सांगा, आकृती बघितल्या बघितल्या कळते तुम्हाला. 3 घटक दाखवले तिथं. तिन्ही काय आहेत? साईड्स आहेत. बघा ना, ही साईड ह्या साईडला, ही साईड ह्या साईडला आणि ही साईड ह्या साईडला काय आहे? कॉन्ग्रंट आहे. याला आपण आयडेंटिकल सायन्स म्हणतो. काय म्हणतो आपण? खुणा म्हणतो. सांकेतिक खुणा, एकरूपतेच्या सांकेतिक खुणा. बरं, आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? आता बघा, 2 त्रिकोण आहेत आपले. कुठले 2 त्रिकोण? ए बी सी घेतला तर इकडचं पुढचं नाव सांगा मला काय येईल? मी जर ए बी सी घेतला तर इथं काय येणार? पी क्यू आर. कसं झालं मग सारखं? पी क्यू आर. मग आता मला सांगा, इथं ए बी, साइड ए बी कॉन्ग्रंट आहे कुणाला? साइड पी क्यू ला. पी क्यूच म्हणणार ना आपण. पुढे साइड बी सी कॉन्ग्रंट आहे कुणाला? साइड क्यू आर ला. आणि तिसरी साइड ए सी कॉन्ग्रंट आहे साइड पी आर ला. 3 बाजू मिळाल्या. म्हणजे हे 2 त्रिकोण आपण इथं पहिले आणि लिहितो. म्हणजे त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण आपण पहिल्यांदाच लिहित नाही की ते एकरूप आहेत म्हणून. पहिले आपल्याला दाखवायला लागतं. कोणती पण गोष्ट आपल्याला सिद्ध करायला लागते. आपण इथं काय केलं? एबीसी आणि त्रिकोण पी क्यू आर या 3 गोष्टी एकरूप झाल्या. आता तिन्ही बाजू आल्या म्हणजे काय झाल्या? त्रिकोण ए बी सी हा एकरूप आहे त्रिकोण पी क्यू आर ला. कोणत्या कसोटीनुसार? बा 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 कसोटी. कोणती कसोटी? बा 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 SSS टेस्ट. हे बघा, बाजू ए बी बाजू पी क्यू एकरूप झाले. बाजू बी सी बाजू क्यू आर एकरूप झाले. बाजू ए सी बाजू पी आर एकरूप झाले. मग हे 2 त्रिकोण पण एकरूप झाले. कोणत्या कसोटीनुसार? बा 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 कसोटीनुसार. इंग्लिशमध्ये तेच काय सांगितलं? साइड ए बी कॉन्ग्रंट टू साइड पी क्यू, BC congruent to QR, AC congruent to PR. Therefore, triangle ABC is congruent to triangle PQR by SSS test. झालं. आता हे 3 गोष्टी झाल्या. आता उरलेल्या 3 गोष्टी राहिल्या ना आपल्या. अँगल राहिले. इथून नावातूनच कळतात बघा अँगल. 1 to 1 करस्पॉन्डन्स जर तुम्ही नीट लिहिला असेल ना, ए ला पी, ह्या ए ला हा पी, ह्या बी ला हा क्यू आणि ह्या सी ला हा आर. कळलं? म्हणजे काय येणार? अँगल ए इज कॉन्ग्रंट टू अँगल पी, अँगल बी इज कॉन्ग्रंट टू अँगल क्यू आणि अँगल सी इज कॉन्ग्रंट टू अँगल आर. आणि हे सगळ्यांना एकच कारण येणार. काय येणार? करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. मराठीत येणार एकरूप त्रिकोणाचे संगत कोन. संपलं. म्हणजे आपण काय केलं? बा 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 कसोटी दाखवली, उरलेले घटक लिहिले, आपल्याला पूर्ण मार्क मिळाला. आणि हे तुम्हाला हे आत्ता समजलं ना की तुम्हाला पुढे बिलकुल जड जाणार नाही. कारण हे सगळ्या गोष्टीचा पाया आहे. पाया जर पक्का असेल तर इमारत चांगली उभी राहते. माहिती ना तुम्हाला. शिकलेत तुम्ही सगळे, हुशार आहेत सगळे. आता दुसरी टेस्ट पण काय झाली आपली? कंप्लीट झाली. आता तिसरी बघा. आता तिसरी मी लिहून नाही दाखवणार. तिसरी आपण ओरली घेऊ. मी ही पण ओरलीच म्हटलं होतं पण घेतली लिहून. चला. बर. एक्स वाय झेड LMN. आता बघा, जर मी हा XYZ नी चालू केला पहिला ट्रायंगल XYZ नी, तर दुसरा कसा होणार सांगा? X म्हणजे मी गोलवाला चिन्ह आधी घेतलं, मग 2 लाईन आणि मग X वाला चिन्ह. मग आता इथं गोलवाला चिन्ह कुठून झालं होतं? M पासून. MNL. एकदम सोपं झालं. आपल्याला नेहमी LMN म्हणायचं व्यवस्थित. मग चुकून आपण LMN घेतो आणि मग आपलं सगळं चुकू शकतं. मुद्दा म्हणून इथे मी सिक्वेन्स चेंज केला. आता इथे बघा, ओरली सांगते मी. अँगल एक्स ला अँगल M, अँगल वाय ला अँगल N आणि साइड XY ला साइड MN कॉन्ग्रंट आहे. मग आता 2 कोणांच्या मध्ये एक बाजू आली म्हणजे 2 त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप झाले? ASA टेस्ट. म्हणजे याला काय म्हणतात मराठीमध्ये? को कसोटी. कोणती कसोटी? को कसोटी. बरोबर. आता उरलेले घटक सांगा मला. प्रथमेश सांग, उरलेला कोण कुठला आहे यातला? हे 2 कोण एकरूप दिले तुला? उरलेला अँगल कुठला आहे? ज्याला साइन नाही तो अँगल कुठला आहे? हा, अँगल झेड इज कॉन्ग्रंट टू अँगल एल. म्हणजे उरलेले घटक दाखवले आपण. 3 गोष्टी आपण लिहिल्या, मग कसोटीचं नाव लिहिलं, मग त्रिकोण एकरूप दाखवले. आता उरलं काय?
अँगल झेड इज कॉन्ग्रंट टू अँगल एल. साईड कुठली राहिली? साईड एक्स झेड. कुठली राहिली? साईड एक्स झेड इज कॉन्ग्रंट टू एम एल. व्हेरी गुड. साईड एम एल. आणि साईड झेड वाय, झेड वाय इज कॉन्ग्रंट टू. बघा झेड वाय म्हणजे एल एन. आलं लक्षात? नावं बदलायची नाही, जो सिक्वेन्स आहे तोच ठेवायचा. झालं. हे उरलेले घटक झाले. ही झाली करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल आणि झाल्या करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. अशा प्रकारे आपली तिसरी कसोटी म्हणजे को बा को पण झाली. कळाली? मी लिहून नाही दाखवली आई, तुम्ही लिहायची. तुम्हाला थोडंसं डोक्याला ताण पाहिजे ना, है की नाही? सगळ्यांना थोडं थोडं कळायला पाहिजे ना. मला कसं कळणार तुम्हाला समजलं की नाही? आता पुढच्या दोन त्या पण मी व्हर्बली सांगते, ओरलीच. आता याच्यामध्ये बघा आकृती बघा. आता काय असते याच्यामध्ये? समजा हा कोण आणि ही बाजू, हा कोण आणि ही बाजू एकरूप आहे. याला नाव देऊ आपण एस टी यू. एस टी यू आणि एल एम एन. मुद्दाम नाव उलटे पलटे घेतले. आता मला सांगा, इथं जर आपण याचं नाव घेतलं, हे दोन अँगल आणि मग साईड घेतली, तर म्हणजे नाव कसं झालं? एस टी यू. पहिल्याचं नाव काय घेतलं? एस टी यू. अँड अँगल काय येणार मग एस टी यू घेतल्यावर? एन एम एल. काय ना? एन एम एल. बरं, याच्यामध्ये अँगल एस कॉन्ग्रंट आहे कुणाला? अँगल एन ला. ती कॉन्ग्रंट आहे कुणाला? एम ला. आणि साइड टी यू कॉन्ग्रंट आहे कुणाला? साइड एम एल ला. म्हणजे हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट झाले. कुठल्या टेस्ट नुसार? एएस. काय? अँगल साइड. म्हणजे मराठीत को बा. कोणती कसोटी? कोकोबा. कोकोबा म्हणजेच अँगल साइड. तुम्ही उलटी पण वाचली, आधी बाजू दाखवली मग दोन कोण दाखवले, फक्त काय होणार? तुमचं खालीवर होणार आणि इकडे नाव काय येणार? बा को येणार. आलं लक्षात? काय नाव येणार? बा को. आता उरलेले घटक लिहायचे. उरलेले घटक म्हणजे काय? बाजू साइड एस यू इज कॉन्ग्रंट टू साइड एस यू घेतली, मग इथं काय येणार? एन एल. आता साइड कोणती राहिली? एस टी. मग इथं काय येणार? एन एम. साइड एस टी इज कॉन्ग्रंट टू साइड एन एम. ह्या सिम्बॉलला, हे जो सिम्बॉल आहे ना, दोन बरोबरचे चिन्ह आणि त्याच्यावर उलटा एस काढला, याला म्हणतात कॉन्ग्रंट. मराठीत म्हणतात एकरूप. काय म्हणतात त्याला? चिन्हाला वाचताना कसं वाचायचं? कोन यस एकरूप कोन एन. बाजू एस यू एकरूप बाजू एन एल. हे चिन्हाचा अर्थ काय आहे? कसं वाचायचं? वाचताना एकरूप म्हणायचं. इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? साइड एस टी कॉन्ग्रंट टू साइड एन एम. आलं लक्षात? वाचता आलं पाहिजे. सिम्बॉल लिहितो आपण, सिम्बॉल ठीक आहे, पण वाचता पण आलं पाहिजे. आता राहिलं एकच अँगल राहिलाय. आता सांग बरं कुठला अँगल राहिलाय? हा झाला. कुठला अँगल राहिला? अँगल यू. मोठ्यानी बोल की, जेवला नाहीस करा तरी. अँगल यू इज कॉन्ग्रंट टू अँगल एल. झाले. हे काय झाले? करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. आणि खालचा झाला करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. मराठीत एकरूप त्रिकोणाची संगत बाजू आणि खालचा झाला एकरूप त्रिकोणाचे संगत कोन. समजलं इथपर्यंत? आता लास्ट कसोटी राहिली आपली शेवटची, एकदम सोपी ओळखायला. काय ओळखायचं बरं? तुम्हाला काय कळलं? कर्ण कुठे येतो सांगा मला? कर्ण कुठे असतो? कोणत्या त्रिकोणामध्ये कर्ण असतो? मग अशीच सांगितले मी, राईट अँगल ट्रायंगल मध्ये. म्हणजे काटकोन त्रिकोण जर आले तर कोणती कसोटी येते? कर्णभुजा. म्हणजे तुम्हाला काटकोन त्रिकोणाचं चिन्ह माहिती? याला काटकोन त्रिकोणाचं चिन्ह म्हणतो आपण, बरोबर? तर उलटा काढते मी, देख मुद्दा म्हणून. काटकोणच आहे ना, हा सरळ आहे तो उलटा आहे. फरक नाही पडला पाहिजे. आपल्याला कसं जरी दिलं गणित, कधी कधी तुम्हाला जोडून देतात असे. आता तुम्ही एक्सरसाइज जेव्हा सोडवायला जाल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की 13.1 मध्ये काय, याच्यामध्ये काय. बघा आता समजा हे नाव देऊ आपण LMN ABC, बरोबर? आता बघा, मी जर याचं नाव इकडून चालू केलं, त्याच्यामध्ये काय दिलंय तुम्हाला? समजा हा कर्ण दिलाय आणि कुठली तरी बाजू दिली. ओके, आता मला सांगा नाव कसं द्यायचं? कुठून चालू करू?
एल पासून चालू केलं, LMN. आणि दुसऱ्या त्रिकोणाचं नाव कसं येणार? LMN. तर CBA येणार. काय येणार? CBA. आता याच्यामध्ये आता मी तोंडी सांगते. याच्यामध्ये काय आहे? हा कर्ण म्हणजे काय आहे? LN इज कॉन्ग्रंट टू CA. बरोबर. LN CA ला, LN कुणाला? CA ला. कर्ण झाला. ही LM कुणाला? CB ला. LM CB ला. राहिलेला अँगल कुठला? LMN म्हणजे इच 90 ना, हा प्रत्येकी 90 आहे. CBA हा प्रत्येकी 90 आहे आणि हे दोन बाजू आहे. ह्या आपल्या 3 गोष्टी मिळाल्या. कोणती कसोटी झाली? कर्णभुजा. कर्णभुजाचा अर्थ काय होतो? कर्ण म्हणजे हायपो आणि साइड, कोणती पण साइड म्हणजे खालचे बेस असू द्या किंवा हाईट असू द्या, दोघांपैकी कोणती पण साइड कॉन्ग्रंट असेल तर त्या कसोटीला आपण कर्णभुजा कसोटी असं म्हणतो. ओळखायला खूप सोपं आहे. इधर 90चा अँगल दिला, हा सिम्बॉल 90चा असतो, राईट अँगल याच्यामुळे कळतो आपल्याला आणि ओळखायला खूप सोपी असते कसोटी. आलं लक्षात? समजलं? आता उरलेले बाजू मग हे 2 त्रिकोण एकरूप झाले. LMN एकरूप त्रिकोण CBA. कुठल्या कसोटीनुसार? हायपोसाइड टेस्ट. मराठीत येणार कर्णभुजा कसोटी. समजलं? कर्णभुजा कसोटी. आता उरलेले घटक काय उरलं? MN एकरूप काय? MN एकरूप BA. उरलेला कोण? कोण L ला, कोण C. कोण L ला, कोण C एकरूप आहे. उरला अजून कोण कुठला? N ला A. कोण N इज कॉन्ग्रंट टू अँगल A. म्हणजे इथं काय येणार? हे 2 येणार करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल आणि एकट्याला येणार करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. मराठीत येणार एकरूप त्रिकोणाची संगत बाजू आणि एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. अशा प्रकारे आपण आज 5 कसोट्या बघितल्या. बाबा, बाकोबा, कोकोबा, कर्णभुजा आणि कोकोबा किंवा बाकोको. हा लक्षात 5 कसोट्या बघितल्या. ह्या तुमच्या पिच्छा सोडणार नाही. जोपर्यंत तुमच्या आयुष्यात गणित आहे तोपर्यंत तुम्हाला ते सोडणार नाहीत. त्यामुळं आता 8वीला व्यवस्थित समजून घ्यायची. 8वीला आहेच, 9वीला आहेच आणि 10वीला तर आहेच आहे. याच्या पुढचं पण सिमिलरिटी पण आहे. आशा आहे तुम्हाला सगळ्यांना आजचा व्हिडिओ कळाला असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.